शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरत्या नगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हिंदी सारस्वताचे एक अतिशय अग्रगण्य असे कवी मैथिली शरण गुप्त यांनी असं म्हटलं आहे, राम तेरा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवी बन जाए यह सहज संभाव्य है। रामाचं चरित्र पाहिल्यावर मग रामाचं काय, कृष्णाचं काय आणि शिवाजी महाराजांचं काय यांच्या चरित्रातल्या एक एक गोष्टी ऐकल्यानंतर आजवर साहित्यिकांची प्रतिभा काही स्तब्ध झालेली नाही आहे। कोणी काव्य रचते, कोणी कादंबऱ्या लिहित आहे, चित्रकार चित्र काढत आहेत। अव्याहतपणे हे चालू राहिलेलं आहे। मग असं नेमकं आहे काय याच्यात? आपण रामाना आणि विशेषतः कृष्णाला ते पहा कृष्ण आले वगैरे असं काही कोणी म्हणत नाही काही, कारण कृष्ण सगळ्यांच्याच हृदयात आहे। लहान मुलांच्यापासनं ते अगदी प्रौढांच्यापर्यंत कृष्ण हृदयात असल्या कारणानं सगळे त्याला एकेरीच हाका मारतात। असं रामाचं तर चरित्र इतकं विलक्षण आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नावही राम असंच ठेवलेलं आहे। त्यांना मिळालेली पदवी राजा ही पदवी आहे, ते काही नाव नाही आहे। त्यांच्या राजाराम महाराजांच्या मुलाच्या मुद्रेत रामसूनो शिव सैषा मुद्रा भद्रा असंच म्हटलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरचे जे शिवाजी महाराज होते त्यांची जी मुद्रा आहे ती जर का आपण पाहिली तर ते काय रामसूनो हो असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांचं नाव होतं हे राम होतं। शिवाजीराजांनी लहानपणापासूनच रामाच्या आणि कृष्णाच्या या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत। गंमत म्हणजे ही सगळी मंडळी मृण्मयी आहेत, पण त्यांचं चरित्र आहे ते चिन्मय आहे। राम आणि कृष्ण होते की नाही याच्यावर लोकांनी चर्चा अवश्य करावी, परंतु ही मंडळी लोकांच्या हृदयात आहेत ही तर काढता येणार नाहीत कुणाला बाहेर। मी अमेरिकेत आणि इतरत्र अनेक ठिकाणी कृष्णाच्या नावाने बेभान होऊन नाचताना लोक पाहिलेले आहेत। एकदा तर मी ग्रँड कॅनियनमधनं परत येत असताना तिथं बऱ्याच गायी होत्या, जर्सी गायी होत्या। त्यांच्या 2-4 हजार असतील तिथे। आणि नंतर मी पुढं चालत आलो त्यावेळेला एक 2-4 लोक दिसले, त्यांनी आपल्या इथं मोरपीस लावलेलं होतं, हातात त्यांच्या पावा होता। म्हटलं हा काय प्रकार आहे हे सगळे लोक? मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मोरपीस लावून आणि हातात मुरली घेऊन काय हिंडताय? त्या माणसाने असं उत्तर दिलं की मुरली वाजवले की या गायी जास्ती दूध देतात म्हणाले। ते खरं की खोटं कोणाला माहिती, परंतु हे त्या माणसाने दिलेलं उत्तर आहे। त्यामुळे कृष्णाची मजाच सगळी अशी आहे की लहानपणापासून कृष्ण त्याची जी गुराखी पोरं आहेत त्यांच्यापासून तरुणींच्यापासून अगदी प्रौढांच्यापर्यंत हृदयात ही जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याविषयी ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे, शब्द मावळलिया निवांत निजे, की हे जे शब्दच इथं मावळतात यांचं वर्णन करण्यासाठी शब्दच राहत नाहीत। कुणी मूकम करोती वाचालम असलं म्हटलं आहे, पण इथं वाचालम मूकम करोती अशी अवस्था होऊन जाते। इथं यांचं वर्णन करायला शब्द तोंडातून ओठातून स्फुटतच नाहीत अशी परिस्थिती आहे। मग वर्णन काय करणार या लोक? पण आहे, मी एक एक गोष्टी आता ज्ञानेश्वरांचाच आधार घेऊन सांगतो, कारण काहीही अडचण आली
की ज्ञानदेवांना विचारलं की त्याचं उत्तर आपल्याला तिथे मिळतं. म्हणून ज्ञानदेवांना विचारलं की बाबा साध्या आणि सोप्या शब्दात भगवंताची लक्षणं तुम्हाला सांगता येतील का? अगदी साधे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी पूर्ण काही वाचायची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर म्हणाले मी 6च गुण सांगतो, फक्त 6 क्वालिटीज आहेत, बाकी काही नसलं तरी चालेल. भगवंताचं निवासस्थान तिथं असतं म्हणा. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य हे 6ही सर्व गुण असती जेथं येणे कारणे भगवंत, असं ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. हे 6ही गुण असतील, कारण हे 6 गुण असले की जीवनातली आसक्ती जाते, माणसाला आपोआप विरक्ती येते. आसक्ती येते पण ती परमेश्वराच्या भक्तीची आसक्ती आहे. परमेश्वराच्या भक्तीची आस अनेकांना लागते ना. श्रीकृष्णाच्या वेळेला जी राधेला लागली होती, राधा हे काही पात्र खरं नाही आहे, ते रूपक आहे, तो एक दृष्टांत आहे. राध हा धातू आहे, राध म्हणजे भक्ती, त्याच्यावरूनच आराधना असा शब्द आलेला आहे आपल्याला. आराधना म्हणजे काय? भक्ती आहे सगळी. भक्तिरसात न्हावून निघालं की तुम्हाला भगवंत दिसायला लागतो समोर. मग तो निर्गुण निराकार तुमच्यासमोर सगुण साकार होतो. दिसतो म्हणजे काय? शेवटी शिवचरित्र वाचत असताना मला अनेक उल्लेख श्रीकृष्णाचे मिळाले. कविभूषण तर वेडाच झालेला आहे. मी कालच परवा सांगितलं तसं हा जो कवींद्र परमानंद आहे त्यांनी म्हटलेलंच आहे, चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम. जसं ते तिकडं भारत आहे तसं हे शिवाजी राजांचं शिवभारत हे आहे. आणि तो कायम त्या विष्णूशी तुलना करतो. शिवाजीराजांचं दर्शन कसं झालं तर एका हातात कौमोदकी गदा होती आणि दुसऱ्या हातात नंदक हे खड्ग होतं. सारंग नावाचं धनुष्य खांद्यावर होतं, असं तो वर्णन सगळीकडे करत जातो. मग त्याच्या मनात शिवाजी महाराजांचं रूप, त्या कवीच्या मनात हे श्रीकृष्णाचं रूप आहे. पण शिवाजीराजेसुद्धा उदाहरणं देतात. ही फार गमतीदार गोष्ट आहे त्यातली, कारण शिवाजीराजांना लहानपणापासून रामायण आणि कृष्णायन म्हणजे महाभारत ऐकवलेलं आहे. कुणी ऐकवलं आहे सांगू? केशव भट्ट पुरोहित या नावाचा एक माणूस होता, मुद्दामून ठेवलेला होता त्याला, केशव भट्टाला, की लहान मुलांना तू रामायण सांग, समजावून सांग, कृष्णायन सांग, महाभारत सांग, त्या श्रीकृष्णाचं चरित्र सांग. त्यामुळे शिवाजी महाराज हे सगळं त्यांच्या पत्रातनं, उद्गारातनं ह्याचा उल्लेख करतात. ज्ञान त्यांनी म्हटले. ज्ञान म्हणजे ते पुणे आणि मुंबई यातलं अंतर किती आहे, 160 किलोमीटर वगैरे, हे ज्ञान नाही आहे याचं उत्तर देणं. कौन बनेगा करोडपतीसाठी ते ठीक आहे तिथे, ती माहिती आहे हो, ते ज्ञान नाही आहे, केवळ माहिती आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यात फरक असतो खरं. आपल्याला जे असते माहिती ती माहिती असते, ते ज्ञान नाही. तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल तर आत्मज्ञान महत्त्वाचं आहे, अंतर्याम महत्त्वाचं आहे. हृदयाची कवाडं खोलल्याच्या नंतर जे दिसतं, थोडक्यात म्हणजे अंतश्चक्षू तुम्हाला पाहिजे. ते कसं तर तुम्हाला हे बघता, अंतश्चक्षू मिळाल्याच्या नंतर तुम्हाला श्रीकृष्ण सगुण साकार झालेला दिसतो. ते को दाता म्हणते, कोण दाता सगळ्यात कोण आहे तर दाता शिवाजी महाराज आहे. को जगपालनहार, जग पूछत उत्तर देत, शिवनृप हरि अवतार असं म्हटले. को दाता को रणचढो, को जगपालनहार, जग बूझत म्हणजे विचारते, उत्तर देत मी, शिवनृप हरि अवतार. शिवाजी राजे आहेत ते, असं तो म्हणतो आहे की दाता सगळ्यात कोण आहे तो आहे. रणचढो म्हणजे रणांगणावर तो लढणारा आणि रणांगणापासून कधीही परावृत्त न होणारा असा कोण आहे. आणि को जग पालनहार, या जगाचा पालन करणारा कोण आहे. कवीनं सांगितलं शिवाजी महाराज आहेत म्हणून. शिवाजी नृप शिवाजी आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणतात कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती कशी आहे. ते तो कुंडलिनी याचा टेंभा, त्या दुर्गात एक अंधारी नावाची जागा आहे बघा, 3.5 वेटोळ्यांची. तुम्हाला मशाल घेऊनच जावं लागतं. 6 मसाल्यांचा टॉर्च वगैरे असणं काही उजेड काही दिसत नाही तिथे. मशाल हिलाल लागतो आणि तो हिलाल त्या अंधारीतनं जशी वाट तुम्हाला दाखवतो तशी ती कुंडलिनी त्या साधकाला
ती जी 7 चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत ती वाट दाखवते असं त्यांना म्हणायचं. योगदुर्गाचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं. शिवाजीराजांनाही माहिती होतं. शिवाजीराजांनी रचलेले श्लोक मिळालेले आहेत. वासनेचा पूर्णपणे त्याग करणे, या श्रीकृष्णाचा निष्काम कर्मयोग. निष्काम म्हणजे काय? ठेविले अनंते तैसे की राहावे. याच्यातनं लोक वेडावाकडा हे काढतात की आपण आपलं पडून राहावं, जे काय करतोय ते भगवंत करेल. तसला प्रकार नाही आहे हा. निष्काम म्हणजे शृंगार टाकून द्यायचा, आसक्ती टाकून द्यायची, पूर्ण आसक्ती नाही. विरक्त जीवन जगायचं. एकदा का तुम्हाला ती विरक्ती कळली की मग तुम्हाला तो ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग असतो ना, तो मार्ग दिसायला लागतो. सर, शिवाजी महाराज उत्कृष्ट धनुर्धर होते. किती जणांना माहिती आहे? शिवाजी राजांना लहानपणी ज्या काही विद्या शिकवल्या त्याची एक यादी आहे. त्या यादीत धनुर्विद्या असं लिहिलेलं आहे. मल्लविद्या शिकवली, धनुर्विद्या शिकवली, बघ सगळं बरीच मोठी यादी आहेत. मग शिवाजीराजे खरंच धनुर्धर होते का? आपण तर कधी कुठं वाचलं नाही आहे. पण ज्या वेळेला कारतलब खानाला उंबरखंडात शिवाजीराजांनी गाठलं की कारतलब खान पुण्याहून निघाला आणि तुंगारण्यातनं तो उतरत होता, तो वर्ण जसा येत होता तसं खालून शिवाजीराजे चाललेले होते. त्यांना नक्की माहीत नव्हतं कुठल्या घाटाने उतरणारे. हा गाढवलोटीतनं उतरतोय का, सवाष्णीतनं उतरतोय का, आंबेनळीतनं उतरतोय का, कुरवंड्याच्या घाटातनं उतरतोय, माहीत नव्हतं. तो कुरवंडा सोडून पुढं आला ना, आंबेनळीतनं खाली येणार म्हणजे छावणीच्या तिथे येणार, उंबरखिंडीत येणार, उंबरखंडात येणार. महाराजांना कळल्यावर शिवाजी महाराज बसले तिथं दबा लावून, दबा धरून बसले सगळे आपले लोक. पहिल्यांदाच आला मुघलांचा हल्ला, त्यावेळेला फक्त बाण आले तिथं. लोकांनी बाण मारले धनुष्यातनं. मुघलांची फौज बरीच गारद झाली, पण त्यांचे लोंढे येत राहिले. शेवटी इतका दणका घातला, कुठं वाट पळायला नाही. परत घाट चढून कोण जाणार हो सगळ्या याच्यात? एवढं शरण यायला लावलं. पण त्यावेळेला शिवाजीराजांचं जे वर्णन आहे की त्या घोड्याचं वर्णन आहे, तो घोडाही बघा, धिपाड छातीचा, रुंद मानेचा असा तो घोडा आहे. त्याच्यावर शिवाजीराजे पूर्णपणे शुभ्र वस्त्र नेसून बसलेले आहेत. केशराचा शिडकावा केलेला आहे, शिरस्त्राण त्यांनी घातलेला आहे. त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीरं आहेत आणि त्या तुणीरात बाण आहेत, भाते आहेत. म्हणजे तुणीर म्हणजे भाता. आणि शिवाजीराजांच्या खांद्यावर धनुष्य आहे असं तर म्हणतो.